की ह्या जोडप्यानं भारतीय रेल्वेला उत्पन्नाचं एक नवीन साधन दाखवलेलं की त्यामध्ये किमान 3 कपल कंपार्टमेंट असली पाहिजे, त्याच्यानंतर 2 कपल फैमिली कंपार्टमेंट असली पाहिजे। यार हनीमून के लिए सबसे अच्छा भारतीय रेल्वे, हम उसी में ट्रॅव्हल करेंगे तर तुम्हाला उत्पन्नाचं साधन खूप मोठं मिळेल। लग्न झालं की प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं की आपण वेगळ्या जागी जाऊन हनीमून करूया, फिरायला जाऊया, अशा पद्धतीचं तो स्वप्न बघत असतो। मात्र आपण जर पाहिलं तर अनेक अशा घटना ज्या आहेत, हेलिकॉप्टर असतील किंवा हनीमून पॅकेज घेऊन विदेशात गेले असतील किंवा चांगल्या पर्यटन स्थळात या ठिकाणी जायला, अशा घटना आपण ऐकलेल्या आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर मी आगळ्यावेगळी घटना ही समोर आली। चक्क नवविवाहित जोडप्याने रेल्वेचा डबा त्या ठिकाणी बुक करून त्या ठिकाणी पूर्ण हनीमूनचं डेकोरेशन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। पूर्ण जो बुगी जो डेपो जो बुगी जो बुक करण्यात आलेली होती, कंपार्टमेंट जो बुक करण्यात आले होते, त्या कंपार्टमेंट मध्ये चक्क फुले आथरलेली होती। जसं की कशा चित्रपटामध्ये एखादं आपण तर दृश्य बघू, त्याच पद्धतीचे दृश्य जे आहे हे रेल्वेमध्ये पाहायला मिळालं होतं। ही घटना जर पाहिली आपण तर छत्रपती संभाजीनगर जालना येथील 6 तारखेची नंदीग्राम या रेल्वेतली ही घटना आहे। आणि या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नंतर तुफान हा व्हायरल झाल्याच्या नंतर संबंधित जे टिश्यू त्याच्यावर यावर कारवाई सुद्धा करण्यात आली होती। यावरच बोलण्यासाठी आपल्या रेल्वे सेवेचे अध्यक्ष संतोष सोमानी आपल्या सोबत आहेत। सर, सध्या सोशल मीडियावर जर हा व्हिडिओ जर पाहिला तर मोठा ट्रेंड सध्या करत आहे, कारण की अशा पद्धतीचं मात्र हा जो व्हिडिओ आहे म्हणजे कारवाई सुद्धा करण्यात आली, या घटनेकडे तुम्ही नेमकं बघता कसं? त्या टीटीवर जी कारवाई झाली ती पूर्णतः चुकीची आहे। ती यामुळं की त्या प्रवाशाकडं ऑथेंटिक तिकीट होतं, ते काही विदाऊट तिकीट नव्हते, त्याच्यामुळं ती कारवाई चुकीची आहे। दुसरी गोष्ट की बल्लारशाहहून मुंबईला जाणारी जी नंदीग्राम एक्सप्रेस आहे, ट्रेन नंबर 11002, ह्या ट्रेनच्या एसी कोचमध्ये कपल कंपार्टमेंट असतं। त्या कपल कंपार्टमेंटमध्ये फक्त 2च सीट असतात, त्याच्यानंतरची जी कंपार्टमेंट असतात त्यामध्ये 4 सीट्स असतात। तर ती कुठलाही प्रवासी कोणीही त्याला बुकिंग घेऊ शकतं आणि जर सीट्स अवेलेबल असेल तर तो नक्कीच त्याला बुक करणार। आणि ह्या जोडप्याने ज्या प्रकारे हा प्रवासाचा सगळा घटनाक्रम जर बघितला तर ह्या कोचला म्हणजे सजावट करण्यासाठी बल्लारशाह ते जालन्यापर्यंत बुकिंग करण्यात आलेली होती। त्या बुकिंग करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सनी ते बुकिंग म्हणजे डेकोरेट करून ते खाली उतरलेले आणि जालन्यावरनं हे नव दाम्पत्य जोडपं त्या रेल्वेमध्ये बसलेले। त्यानंतर संभाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये मुलीचे आई आणि वडील आणि इतर नातेवाईक, काही मुलाचे इकडचे मित्रपरिवारातले लोक ते त्यांना भेटायला आले होते, परंतु कुठलाही नातेवाईक किंवा कुणीही त्या कोचमध्ये आतमध्ये गेलेला नाहीये, कारण ती एसी फर्स्ट क्लास आहे आणि प्रायव्हसी ही महत्वाची असते। त्यांनी फक्त खिडकीमधून तो पडदा बाजूला करून त्यांनी टाटा बाय बाय करणं किंवा व्हिडिओ कॉलवरनं एक दुसऱ्यांशी चर्चा करणं असं त्या दिवशी घडलेलं आणि ते मी प्रत्यक्ष स्वतः पाहिलेलं आहे। आता यामधनं एक मात्र घटना खूप चांगली घडली असं मी म्हणेन की ह्या जोडप्यानं भारतीय रेल्वेला उत्पन्नाचं एक नवीन साधन दाखवलेलं की जर या पद्धतीने ही संकल्पना रेल्वे बोर्डला फेब्रुवारी 2026 ला जेव्हा मी दिल्लीत होतो त्यावेळेस मी घेऊन आलेलो आहे की तुम्ही ह्या प्रकारचं एक कोच निर्माण करा की त्यामध्ये किमान 3 कपल कंपार्टमेंट असली पाहिजे, त्याच्यानंतर 2 कपल फॅमिली कंपार्टमेंट असले पाहिजे आणि याचे जे तिकीट चार्जेस आहे हे वेगळे करा। अदर टिकट चार्जेस सारखं ठेवू नका। भाई कपल कंपार्टमेंट चाहिए तो इसका फेयर आपको मुंबई जसं आज एसी फर्स्ट क्लासचं भाडं 1100 ते 1200 1800 रुपयापर्यंत जातं, तुम्ही त्याला 5000 करा 7000 करा ते देणार। प्लस त्यांच्याकडनं जर ते सांगितलं गेलं की आम्हाला डेकोरेट कंपार्टमेंट पाहिजे तर तुम्ही त्यांना डेकोरेशन प्रोव्हाइड करा। रेल्वेला एक उत्पन्नाचं मोठं साधन मिळेल आणि केवळ तेवढ्या एका डब्याकडनं म्हणजे एका कोचमध्ये जे काही प्रवासी जातील 10 15 20 तर त्या प्रवाशांकडनं यांना अतिरिक्त ऍडव्हर्टाईज जशी चिटकवली जाते कोचवर तर ही जाहिरात न करता त्यांना कपल कंपार्टमेंट डेकोरेट केल्यानंतर जो चार्जेस मिळणार आहे, जो फेअर मिळणार आहे तो अत्यंत जास्त होईल। आणि ही संकल्पना जर भारतात लागू झाली तर विदेशामध्ये जे दुबईला जातात किंवा इतर कंट्रीज मध्ये जातात सेलिब्रेशन हनीमून साठी, तर विदेशातले लोक सुद्धा तुमच्याकडे भारतात कपल कंपार्टमेंट यार हनीमून के लिए सबसे अच्छा भारतीय रेल, हम उसी में ट्रैवल करेंगे
तर नाही. तुम्हाला उत्पन्नाचं साधन खूप मोठं मिळेल. तर एक चांगली संकल्पना, चांगली उत्पन्न साधन म्हणून ठीक आहे. पण वंदे भारतमध्ये भला मोठा चार्ट लावलेला आहे की जर तुम्ही सरकारी मालमत्तेचे किंवा याच्यामध्ये काही नुकसान जर केलं तर जो प्रवासी आहे जर तिकीट चेक करून त्याला भुगतान त्याला कारवाई सुद्धा करता येईल किंवा त्याचं असं काही नुकसान झालं तर. मात्र या ठिकाणी चक्क पूर्ण बोगीच जी होती ती पूर्ण फुलांनी सजवण्यात आली. मात्र हे कुठं इनलिगल नाही का? हे बघा, तुम्ही नुकसानीचं मानताय, पण नुकसान करण्यासारखी तिथं कोणतीच वस्तू वापरण्यात आलेली नाही. फक्त एक टिस्को टेप असतं, त्या टिस्को टेपनी ती फुलं चिटकवलेली आहे. बुके चिटकवण्याकरता डबल गम टेप लावलेला आहे. तर ते साहजिकच आहे. ते साफसफाई पण होते. असं काही त्यांनी होल वगैरे पाडलं किंवा त्यांनी काही स्क्रूज लावलेत किंवा काही नट बोल्टच काढलेले आहेत, असं कुठलंच प्रकार नाहीये. त्या कोचमध्ये नुकसान कुठलंच झालेलं नाही. कारण तो व्हिडिओ जेव्हा माझ्यापर्यंत आलेला आहे तेव्हा मला ही संकल्पना खूप चांगली वाटली होती. परंतु प्रॅक्टिकली हा व्हिडिओ जेव्हा माझ्या समोर आला त्याच वेळेस मलाही लक्षात आलं की ही संकल्पना रेल्वे प्रशासनासाठी आणि IRTC करता खूप चांगली आहे की त्यांनी या कंपार्टमेंटचे रेट्स वेगळे करावे, डेकोरेशनची आणखीन व्याप्ती वाढवावी. म्हणजे तुमच्या संकल्पना तुम्ही दिल्लीमध्ये मांडली त्या अगोदरच हा व्हिडिओ समोर आलाय, म्हणजे समोर. प्रवाशांनी करून मी दाखवून दिलं. प्रवाशांनी ही प्रॅक्टिकल करून दाखवली आणि याच्या मागचा माझाही उद्देश आहे की भारतीय रेल्वेला जो नुकसान होतंय त्यांनी जर पर्यटनाच्या बाबतीमध्ये किंवा या हनीमूनच्या ट्रेन्सच्या बाबतीत जर असं विचार केला तर मग तुमची डेक्कन ओडिसी रेल्वे आहे, त्याच्यानंतर अमृत भारत गौरव एक्सप्रेस आहे, तर या गाड्या 5 स्टार फॅसिलिटीज मध्ये, तर तुम्ही या कोचमध्ये सुद्धा 5 स्टार फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा, तुम्हाला त्याचा आणखीन चांगला चार्ज मिळणार. पण प्रवास करत असताना सगळे पब्लिक प्लेस आहे ते, म्हणजे रेल्वे जर म्हणत असेल तर अनेक प्रवासी इतरही प्रवासी असतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी असं कृत्य होणं मग हे चुकीचं नाही वाटत का? नाही, त्यामध्ये कसं आहे की तिथं दरवाजा लागलेला आहे, एअरटाईट दरवाजा असतो, तुमचा आवाज बाहेर जात नाही, तुमचं कोणाला डिस्टर्बन्स होत नाही. आणि जनरली कसं आहे की रेल्वेचा रूल आहे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मोबाईलवर गाणी ऐकणे किंवा मोठ्याने आवाज करणे त्याला प्रतिबंधित केलेलं आहे. आणि जर तसं काही असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच होते. टीटी त्याची पावती फाडू शकतो, 2000 रुपयापर्यंत दंड आकारला जातो. आणि जर दंड भरणार नसेल तर मग मात्र रेल्वे सुरक्षा बलाला मेमो दिला जातो रायटिंग मध्ये आणि त्यावर त्या प्रवाशावर कारवाई होते. हो, तुम्ही आता सांगितलं की मात्र या ठिकाणी या घटनेमध्ये स्वतः टीटीलाच त्या ठिकाणी निलंबित करण्यात कारवाई करण्यात आलेली आहे. काय झालं की त्या टीटीला बळीचा पात्र बनवलं, पण त्या घटनामधून रेल्वे प्रशासनानं, रेल्वेच्या हेडक्वार्टर्सने, त्याच्यानंतर रेल्वे बोर्डाने, IRTC अधिकारी असेल, रेल्वे राज्यमंत्री असेल, केंद्रीय रेल्वे मंत्री असतील, यांनी ती संकल्पना उलट मोठी करायला पाहिजे, प्रमोट व्हायला पाहिजे. कारण जर आज व्हिडिओ व्हायरल झालाय म्हणून आज सगळं जग सांगतंय की हे चुकीचं ठरतंय, मी याला चुकीचं मानत नाही. हे उत्पन्नाचं सगळ्यात मोठं भविष्यातलं साधन असेल रेल्वेचं, की ज्यामध्ये रेल्वेला जास्त प्रमाणात रेव्हेन्यू मिळणार. म्हणजे साधारणतः 2 डब्यांमध्ये एसीच्या फर्स्ट क्लासच्या 2 कोचमध्ये जेवढे प्रवासी असतात तेवढा रेव्हेन्यू ते फक्त एका कोचमधनं जनरेट होईल आणि रेल्वेला एक अफलातून कल्पना मिळणार. आणि मी हे शाश्वत नाही, म्हणजे असं गॅरंटीने सांगेल की उद्या विदेशातले पर्यटक सुद्धा हनीमूनसाठी इंडियन रेल्वेला चॉईस करतील, भारतीय रेल्वेला चॉईस करतील. यार बहुत सेफ है, बहुत मजा आती है, उसी में हम लोग एंजॉय करेंगे. पण दुसरी गोष्ट अशा पद्धतीने या अगोदर तुम्ही अशी काही घटना ऐकली का? कारण की अशा काही इतर काही ट्रेन आहेत का अशा की ज्या सर्व्हाइव्ह करताय सध्या? नाही, असं म्हणजे राजधानी एक्सप्रेस आहे की राजधानी एक्सप्रेसमध्ये कपल कंपार्टमेंट आहे. त्या कपल कंपार्टमेंटमध्ये असा प्रवास केलेला आहे, परंतु त्या कपल कंपार्टमेंटमध्ये आतापर्यंत असं काही डेकोरेशनचा प्रकार घडलेला नाहीये. आणि दुसरी महत्वाची बाब, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून जेवढेही रेल्वे जातात त्यातल्या दररोज जाणाऱ्या, मग त्या सचखंड एक्सप्रेस असेल जी अमृतसरला जाते किंवा तिकडून इकडे येते, किंवा तुमची देवगिरी एक्सप्रेस आहे, नरसापूर एक्सप्रेस, भरपूर अशा रेल्वे आहेत की त्या प्रत्येक रेल्वेमध्ये कपल कंपार्टमेंट आहे. कपल कंपार्टमेंट नाहीये अशी कोणतीही रेल्वे नाहीये. प्रत्येक एक्सप्रेस असतील, सुपरफास्ट असतील, संपर्क क्रांती असेल, राजधानी असेल, दुरांतो असेल, प्रत्येक रेल्वेमध्ये कपल कंपार्टमेंट आहे. फक्त ह्या कंपार्टमेंटमध्ये जे काही डेकोरेशन झालेलं आहे ते डेकोरेशनही सुंदर आहे आणि ही संकल्पना IRTCने आता मूर्त स्वरूपात घेतली पाहिजे. कारण या विषयामध्ये जेव्हा मी रेल्वे बोर्ड चेअरमन यांना भेटलो होतो, त्यानंतर रेल्वे बोर्ड ट्रॅफिक मेंबर यांना भेटलो होतो आणि फायनान्स मेंबरलाही भेटलो होतो, तर त्यावेळेस त्यांना मी एक प्रपोजल दिलं होतं. फक्त एवढंच होतं की ते कागदावर दिलेलं होतं, म्हणजे रायटिंग मध्ये ते ड्राफ्ट लिहिलेला होता. आणि आज प्रॅक्टिकल तो व्हिडिओ आल्यामुळे रेल्वे प्रशासनाला पण ती एक चांगली संकल्पना मी सांगू इच्छितो की त्यांनी इम्प्लिमेंट करावं. आणि टीटीची झालेली निलंबनाची कारवाई ही पूर्णतः चुकीची आहे, ती त्यांनी मागे घ्यावी.
अन्यथा रेल्वे प्रवासी सेनेला या विषयावर आंदोलन उभं करावं लागेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे संतोष सोमाणी होते रेल्वे सेनेचे अध्यक्ष. मात्र ज्या टीसी वरती या घटनेतून जी कारवाई करण्यात आलेली आहे ही पूर्णपणे चुकीची आहे आणि जे निलंबन आहे ते वापस घेण्यात यावं, अन्यथा रेल्वे सेनेकडून आंदोलन उभारण्यात असा देखील इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आलेला आहे. मात्र दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की अशा पद्धतीचे या जी हा जो व्हिडिओ आहे आणि याची अगोदर संकल्पना जी आहे संतोष सोमानी यांनी दिली आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुद्धा सांगण्यात आलेली होती. मात्र त्या अगोदर हा अशा पद्धतीचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे. त्याच या घटनेचं त्यांनी वेलकम सुद्धा करण्यात आलंय की रेल्वे सेनेनी जर याच्यापेक्षा अधिक उत्पन्न जर घ्यायचं असेल तर याला वेगळ्या पद्धतीचे चार्जेस लावून हे अशी एक योजना ही चालू करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. मात्र रेल्वे प्रशासन यावरती काय निर्णय घेईल हे देखील आता पाहणं तेवढं आता महत्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.